नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. तर चला आपण आता तुळशी विवाहासाठी सुंदर अशी रांगोळी बघूया, अतिशय सोप्या पद्धतीने 5 ते 5 ठिपक्यांची. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मी 5 ते 5 ठिपके याप्रमाणे मांडून घेतलेले आहेत, एका खाली एक असे. आणि नंतर एक खालच्या बाजूने पूर्ण 5 ठिपक्यांचा उपयोग करून एक रेष मारून घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे वरती सुद्धा तसंच करत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे बघा किती छान आपलं तुळशी वृंदावन तयार होतंय बघा, 5 ते 5 ठिपक्यांपासून. किती सुंदर. आणि आता आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठलेही कलर तुम्ही यामध्ये भरू शकता. तर मी मध्ये जो चौकोन काढलेला आहे ना, तिथे छान असं चॉकलेटी रंग देऊन घेत आहे. आणि त्यानंतर आपलं शुभचिन्ह म्हणजे स्वस्तिक ते काढून घेत आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर बनलं ना आपलं स्वस्तिक. त्यानंतर खालच्या बाजूनी तुळशी वृंदावनावरती छोटंसं हिरव्या कलरची बॉर्डर देण्यासाठी चारही बाजूनी मी अशा रेषा मारून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, सगळ्या बाजूनी छान अशा 4 रेषा मारून घेत आहे. वाव, मस्त दिसतंय ना आपली तुळशी वृंदावन आता. तर देवउठी एकादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाचं मुहूर्त असतं आणि त्या 5 दिवसामध्ये आपण केव्हाही तुळशी विवाह करू शकतो. तर त्यासाठी सुंदर अशी शुभ रांगोळी तुम्ही नक्की काढा. आणि हे बघा, आता खालचे जे तुळशी वृंदावनाचा भाग आहे तिथे मी अशी छान अशी डिझाईन काढून घेतलेली आहे. आणि आता आपण मस्त असं दीप प्रज्वलित करणार आहोत, म्हणजेच छान दिव्यांची रांगोळी इथं काढून घेत आहोत. एक सुंदर दीपक आपण इथं काढलेला आहे बघा. आणि तसंही तुळशी वृंदावनाजवळ रोज सकाळी किंवा संध्याकाळी मस्त असे किंवा पण सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर मस्त दिवा लावलाच पाहिजे. त्यामुळे आपल्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि तुळस ही अतिशय पवित्र आणि शुभ मानली गेलेली आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. तर प्रत्येक घरासमोर तुळस तर असायलाच पाहिजे. तुळशी मातेचं रोज पूजन केलंच पाहिजे आणि ती आपल्याला ऑक्सिजन सुद्धा देते, बरोबर की नाही. तर अशा तुळशी मातेला प्रणाम करून रोज आपली सकाळची सुरुवात केली पाहिजे. सर्व माता भगिनींनी, माझ्या मैत्रिणींनी रोज तुळशीला पाणी घालावं. याने आपलं आरोग्य वाढतं आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते. हे बघा, आणि आता आपण आलेलो आहोत बोलता बोलता तर आपण तुळशीच्या वरती मंजुळांपर्यंत सुद्धा आलेलो आहोत. हे बघा, मस्त अशी मी तुळशींची पानं काढून घेत आहे त्यावर. तुम्ही याच्यासमोर मंजुळा सुद्धा काढू शकता. हे बघा, मी किती छान अशी पानं काढून घेते. आणि याला तुम्ही आता हाताने थोडंसं बोटाने प्रेस करा आणि काडीच्या साह्याने तुम्ही याला आकार सुद्धा देऊ शकता रेषा मारून. आता मी काही दिल्या नाही, पण हे असं सुद्धा खूप सुंदर दिसतंय, हो की नाही मैत्रिणींनो. चला तर मग कशी वाटली ती रांगोळी नक्की सांगा. आणि नक्की तुम्ही सुद्धा तुळशी वृंदावनासमोर ही रांगोळी काढा तुळशी विवाहासाठी. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो. धन्यवाद.